निघतो मी. बाय. काळजी घ्या आणि 2 दिवस ऑफिसला जाऊ नका, दगदग करू नका. हो. बाय. थँक्स फॉर फ्लावर्स. हॅलो मॅम, may I come in? अरे ये ना, बस. कसं वाटतंय आता? बरी आहे. थोडा वीकनेस आहे. राधिका येईलच इतक्यात. मॅम, राधिका मॅम म्हणजे त्याच ना? मॅम तुम्ही मला परत त्याच्यासाठीच इथे बोलवलंय का? नाही, मी कामासाठीच बोलावलंय तुला. पण एकदा तिला भेट तरी. मॅम तुम्ही मला संकटात टाकताय. अजिबात नाही. पण मला असं वाटतं एकदा बोल तिच्याशी. रेवती, रेवती, शिरा घ्या ना. नाही. हो, असं काय करून राहिला? घ्या की शिरा. रेवती सांग ना त्यांना. कुणाल, ही राधिका. राधिका, कुणाल. हो का? अहो मग घ्या ना. नाही म्हणजे ऑफिस मधनच आले असतील ना, भूक लागली असेल. घ्या, गरमागरम शिरा आहे. रेवती, हे घे. नेहासाठी पण घेऊन येते. थांब, जरा बस. खा ना. शिरा खूप छान झालाय. हो का? मग घ्या ना आणखी. पोटभर खा. थँक्स. पण मॅम मुंबईत आल्यापासून घरचं असं काही खायला मिळालंच नाही. पुण्यात होतो तेव्हा शनाया होती सोबत, पण शनायाला किचन काय आहे हेच माहित नाही. शन्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. हे पहा, मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुमच्या बाबतीत जे घडलं ते आज माझ्या नवऱ्याच्या बाबतीत घडून राहिले. तुमचे लाग गेले असतील, पण माझा आता पुरा संसारच बर्बाद झाला. माझ्यावर आणि माझ्या पोरावरती रस्त्यावरती यायची वेळ आली आज. नाही म्हणजे फार नाही, पण मला तुमच्याकडनं थोडी मदत हवी होती. आपण जर एकत्र आलो ना तर शन्याला धडा शिकवू शकू. हे बघ कुणाल, तू एक संसार वाचवणार आहेस. गुरु त्या शनायापायी हिला डिवोर्स द्यायला निघाले आणि आम्हाला हे चांगलंच माहितीये की शनाया त्याच्याशी लग्न करणार नाही. राधिका ताई, तुम्ही इथेच राहता? नाही, मी माझ्या घराच्या समोरच नाना नानींकडे राहते. माझ्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत ते. आणि आता पापड, लोणची, मसाले असं सगळं बनवून देते कुणाला कुणाला. छोटासा उद्योग आहे. पण हे सगळं घरातनं बाहेर पडल्यानंतर सगळं ठीक आहे, पण आपला नवरा आपल्या जवळ नसणं यासारखं दुसरं दुःख नाही कुणाल भाऊ. ताई, मी तुमचं दुःख समजू शकतो. इफ यू डोंट माइंड एक विचारू, म्हणजे तुम्ही का सहन केलं इतकं? तुम्ही जाब का नाही विचारलं तुमच्या नवऱ्याला? जाब विचारून काय करणार होती मी? संसार आधीच तुटला असता माझा. कुणाल भाऊ, मला आता खरंच आशा वाटून राहिली. तुम्ही जर मला मदत केली ना तर हे माझ्याकडे लवकर परत येते. मॅम, ताई,
एम रिअली सॉरी. मला यात पडायचंच नाही. मला मला प्रॉब्लेम्स नको आहेत ना. मी म्हटलं नव्हतं रेवती, आपलं रडगाणं असं तिसऱ्या माणसाला ऐकून काय उपयोग नसतो. कुणाल भाऊ, शन्याने तुम्हाला फसवलं, शन्याने माझ्या नवऱ्याला फसवलं. तसंच आणखी कुणाला फसवू नये असं वाटत होतं, म्हणून विनंती करत होते. पण राहू द्या, तुम्हाला नसेल मदत करायची तर शनाया सुधारणार नाही. राधिकाताई, तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं बोलताय ना की मी तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे. खरं तर मला त्या शनायचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, पण तुमच्यासाठी मी करेन. मॅम, पण आपल्याला नक्की करायचं काय? एक मिनिट. दादा, काय उपमा आज नाश्त्यात? वाह वाह वाह, दे दो एक प्लेट. एक कविता में आने वाली उपमा पसंद है और एक आपकी उपमा पसंद है. बस 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 बस. हा रेवती, बोला. कुणाल आला इकडे. जरा बोलतोस त्याच्याशी? हम्म. एक मिनिट. आनंद सर, हाय कुणाल, बोल, कसा आहेस? मी बरा आहे सर. मी आता रेवती मॅमच्या घरी आहे. आता राधिका मॅम पण आहे तिथे. आणि मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. Yes, that's the spirit. Yes, yes, good. सर, पण आता आपण पुढे करायचं काय? पुढे ना, ओके.